ताई काय विषय? ठाणे जिल्ह्याचा लवकरच 2 दिवसात तिढा संपेल आणि 2 दिवसात उमेदवार फॉर्म भरेल. मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आतमध्ये आज सगळे? कारण जे चर्चेतले जेवढे उमेदवार होते सगळे आज एकत्र होते. आज एकत्रित होते आणि त्यांनी सांगितलं लवकरात लवकर 2 दिवसात. धनुष्यबाण की कमळ? ठाण्यात कोण? ठाण्यामध्ये कोण आता ते परवा कळेल. वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की धनुष्यबाणाला आम्ही ही जागा सोडली आहे, पण भाजपने आज नामनिर्देशन पत्र देखील आज उमेदवारी फॉर्म घेऊन गेले. भाजप दावा करते. प्रत्येकाला वाटतं ना की ही इथली ठाणे जिल्ह्याची सीट आम्हाला मिळावी. आता भाजपची मी विधायक आहे, पण प्रत्येकाला वाटतं की भाजपला मिळाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली का आज? मुख्यमंत्र्यांनी तसं आम्ही नेहमीच कानावर त्यांच्या घालत असतो, पण आता ते म्हणाले 2 दिवसात तुम्हाला कळेल. दिवस कमी आहेत, प्रचाराचे दिवस कमी आहे आणि अजून नाव घोषित. दिवस कमी आहेत प्रचाराचे, सगळीकडे उमेदवार जाहीर झाले तरी म्हणतात परवा आपण फॉर्म भरायचं जाहीर करू. पण ताई भाजपच दावा करते ह्या ठिकाणी आमचाच उमेदवार आम्ही करणार ना, असं कसं नाही करणार. दावा कायम राहील. दावा कायम राहील नाही राहील ते वरिष्ठ ठरवतील, पण आमचं काम आहे. स्थानिक पातळीवरती काय मत असेल? आम्हाला मोदी साहेबांना निवडून आणायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे आणि देशाला जर कोणी आज उमेदवार असतील तर ते मोदी आहेत. त्यामुळे कोणी उमेदवार दिला तरी त्यांचं आम्ही सर्व म्हणून काम करतो. ताई जर आपण पहिला नरेश म्हस्केंचं नाव चर्चेत आहे, जर नरेश म्हस्के यांना जर उमेदवारी जाहीर केलं तर कसं प्रकार? ते मला अजून माहिती नाही. उमेदवार कोण आहे ते माहिती नाही, पण सगळे उमेदवार आज कुठे केळकर आणि संजू नाईक यांचं देखील भाजपला नाव चर्चेत होतं. कुठे संजीव नाईक यांचं नाव आघाडीवरती आहे, त्यांना जर उमेदवारी दिली गेली, भाजपला जर ही जागा गेली तर संजीव नाईक यांचं नाव पुढे येतं. नाव कोणाचंही असेल आता परवा कळेल ना. 1 महिना काढला की नाही तुम्ही लोकांनी? 2 दिवस. कसा चेहरा असला पाहिजे लोकसभेसाठी एकंदरीत? लोकसभेसाठी असा चेहरा की जो आपल्या विभागाचे प्रश्न तिथे प्रकटपणे मांडेल आणि मोदीजींचा हात मजबूत करेल आणि त्या उमेदवाराला बघून लोकांनी जी मदत दिली पाहिजे त्या पद्धतीचा चेहरा आणि निश्चित स्वरूपामध्ये शिंदेसाहेब बोलले पाहिजे तुम्हाला चांगलं आम्ही देणार. ओके. मंदा मात्र ताकदीशी काम करणार, मैदानात उतरणार. 100% 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभेमध्ये बेलापूर मतदान संघातून सगळ्यात लीडनी मतदान हे बेलापूर विधानसभेचं असेल. आज मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छिते. धन्यवाद. ओके, थँक्यू ताई.